नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आणि अशातच एक दिवस रात्री एका हॉटेलच्या पबमध्ये ती भेटली. अक्षय बोलला आणि इथे ईश्वरीनं चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि अक्षय बोलायचा थांबला. त्याला माहीत होतं इथून पुढे अधिराज स्वतःच सांगेल. त्याच्या अपेक्षेप्रमाणे अधिराज बोलू लागला. बाबांच्या मृत्यूनंतर मी मनानं पूर्णपणे कोलमडलो होतो. अगदी अक्षरशः स्वतःला बंदिस्त केलं. मी कोणाशीही बोलत नसे. मुली म्हणजे फसवणूक, अपमान आणि अनावस्थेचं कारण अशी माझी ठाम धारणा झाली होती. मी स्वतःच्या आतमध्ये एक भिंत उभी केली होती. त्याच्या आतमध्ये फक्त 3च माणसांना जागा होती. अक्षय, त्याची आई आणि त्याचे वडील. हेच माझं छोटं निवडलेलं जग होतं. बाकी सगळ्या जगापासून मी